बाबा, हम्म. ज्या क्षणी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा हाच झाला सरस्वतीचा, झाशीच्या राणीचा. आवाजही वाटला आशाताईंचा. अगं बस ना. हो. तुझं असणंच माझ्यासाठी खूप काही आहे. बाकी काही माझी अपेक्षा नाही. मुळात प्रेमात अपेक्षाच नसावी. हा बोल. अगं कुठे हरवलीस? तर काय? हा मी आपल्या मॅगझिनचा विचार करत होते. ई मॅगझिनचा. यशवंत सांगत होता म्हणजे खूप चर्चा आहे डिजिटल मॅगझिनची. खूप चांगला रिस्पॉन्स आहे. पुढचा प्लॅन काय तुझा? बाबा, तुम्हाला गालिब माहितीये? गालिब? बाबा, म्हणजे मी आहे ना गालिब बद्दल खूप ऐकून आहे, पण त्याचं लिटरेचर मी कधी नाही वाचलं. बट आय एम शुअर तुम्हाला माहित असणार. तुम्ही वाचलं असणार. अगं गालिबचं लिटरेचर म्हणजे तुला सांगतो ना मी, ती शायरी, ती गझल, म्हणजे ना फक्त ते वाचणं नाहीये, शब्द वाचणं नाही. गालिब जर समजून घ्यायचा असेल ना तर तो असा मुरावा लागतो. जिस्म में रूह में. बाबा, आता तू विषयच काढलायस तो अर्ज किया. दिले नादान तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है. अगं मोगलांच्या काळातला हा उर्दू शायर त्या काळात ज्या गहराईने त्याने लिहिले ना त्याला आज तक्यात तोड नाही. आखिर इस दर्द की दवा क्या है. वाह वाह कामिनी मॅडम वाह. आपण ट्रॅकवर आहात. म्हणजे गालिबच्या ना आपण आयुष्यात दोनदा प्रेमात पडतो. एकदा प्रेमात पडल्यावर आणि दुसऱ्यांदा ती वेळ तुझ्यावर येऊ नये. एक्सक्यूज मी बाबा, एक अर्जंट मीटिंग आहे. आले. दुसऱ्यांदा प्रेमातून बाहेर पडल्यावर आज अचानक हिला गालिब बद्दल विचारू असं काय वाटतं? गालिबचा उल्लेख तर प्रेमपत्रात होता. ते पत्र तिच्यापर्यंत पोहोचलं तर नाही ना? एक सेकंड, मी ओळख करून देते. चोर नाहीये तो. हा सुमे, आय मीन सुमित, शेजारच्याच घरी राहतो. आणि हा माझा बालमित्र केतू. केतन, आय मीन सुमित केतू. प्लेजर टू मीट यू. पेजर, तू अजूनही पेजर वापरतो? अरे मोबाईलचा जमाना आहे, मोबाईल घे की. तुझ्याकडे पैसे नसेल तर मी घेऊन देतो तुला. हा, गुड सेन्स ऑफ ह्युमर. काय करतोस तू? मी का एजंट आहे, एजंट. डिटेक्टिव्ह? डिटेक्टिव्ह नाही, पॉलिसी एजंट. तू काय विचारालास? तू पोलीस आहे का CID? हा, नाही नाही नाही, ह्यापैकी मी कोणीच नाहीये. मी लिओ टेलिकॉम कंपनीमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. मुंबईला असतो मी. सॉरी मित्रा, माझा जरा गैरसमज झाला, माफ कर दे यार. काका चालू द्या तुमचं, ये तुम्ही. अरे हे तर ठेव. हा, अरे राहिलं थोडं. आणि पुढच्या वेळी ना दरवाजातून या. घ्या, मोडतोड बिघाड केंद्र. आई मला असं वाटतं मी ह्याच्यावर नजर ठेवायला.
बस गोंधळ घातला तुम्ही जा, जा. जा, जा, जा. जाऊ आम्ही वर. हो अगदी अगदी अरे गप्पा मारा फुल. सुम्या म्हणजे वेडाच आहे ना अगदी. पॉलिसी हा. हा नक्की श्रीमंत घरातला मुलगा आहे का? नाही म्हणजे काही कळत नाही ना. पळून आलाय की घरच्यांनी हकलून दिले? निलिमा तू खरंच कठीण आहेस. मी नाग्या गेलाय. तू माझी माझी गाणं लिहिण्यापेक्षा ना ते कंपोज करून परफॉर्म केलेलं परवडलं. वाटलं सोपं आहे, बसतेला हसते, तुला तू टला ट मॅच करून काहीतरी लिहिता येईल, पण डिफिकल्ट. कोणाला सांगू गाणं लिहायला, काय करू? लास्ट ट्राय जमला तर ठीक आहे, नाहीतर बघू काय करायचं ते. तू माझी तुझा मी तू तुझा. गोप्या गोप्या तिळगुळकर, गोप्या बाहेर गेलाय, काही काम होतं का? मी एक लेटर ड्राफ्ट केलं होतं ते सॉन्ग रायटिंग कॉम्पिटिशन बाबत. ते मॅमला द्यायचं होतं अप्रुव्हलसाठी. सॉन्ग रायटिंग कॉम्पिटिशन म्हणजे कविता लेखन? मी 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 घेणार भाग. मी ना मस्त लिहिते कविता, ऐकू? नाही, माझं ऐका शुभांगी मॅम, ते काय ना की ऑफिस स्टाफला अलाउड आहे की नाही ते मॅम ठरवते. नाही, या कॉम्पिटिशन मध्ये मॅक्सिमम न्यू कमर्सला संधी द्यायला हवी आहे ना. पण यात न्यू कमर्सचा काय फायदा? मी सांगतो काय ना की या कॉम्पिटिशन थ्रू आपण सॉन्ग रायटर्स, लिरिसिस्ट त्यांना सांगू की तुम्ही तुमची गाणी पाठवा. त्या गाण्यातून आपल्याला जी गाणी आवडतील त्या गाण्यांसाठी आपण त्यांना कॅश प्राइज देऊ. हो, कॅश प्राइज? मग काय. आणि तेवढंच नव्हे तर आपण त्यांची गाणी आपल्या मॅगझिन मध्ये सुद्धा पब्लिश करू, त्यांच्या नावासकट. वाव, मस्त आयडिया आहे. हो ना. काय ना की या निमित्ताने आपल्याला चांगलं आणि नवीन लिहिणारे गीतकार मिळते. एनिवे, हे लेटर तुम्ही मॅमला द्याल का अप्रुव्हलसाठी? हो, पण मॅम तर आत्ताच गेल्या मीटिंग साठी. हो, डोंट वरी, मी देईन ना लेटर मॅडमना. द्या. थँक्यू. पत्र हाती येता होते मला कविता. तिळगुळकरांनी दिलं पत्र. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. वा वा वा. काय ही पद्धत आहे? अगं पत्र. अरे पण असं चोरून एखाद्याच्या घरात घुसून पत्र शोधणार का तू? तुला कळतंय का, तू लकी होतास म्हणून वाचलंस. दुसरं कोणी असतं ना आतापर्यंत पोलिसांच्या हाती केलं असतं तुला. अगं मी का चोरी करायला गेलो होतो का तिथं? पत्र सापडायला नको आपल्याला? अरे पण आता हरवलंय ना ते, मग विसरून जा ना. आता हरवलंय पत्र म्हणून किती त्याच्या मागे लागणार? सगळे कामधंदे सोडून काय शोधत बसणार आहेस का ते? मी तुला तेव्हा पण सांगितलं होतं की परत लिह, बिग डील. परत लिहू? अगं खोडी आहे का तू? किती झाक लेटर लिहिलं होतं ते मी माहितीये का? नेटवर सर्च करून कुठून कुठून शोधून मटेरियल गोळा करून लिहिलं होतं. आता एवढं सगळं माझ्या लक्षात नाहीये. ओके फाईन, मग तसंच्या तसं नको ना लिहू. साधं सोपं लिही, म्हणजे फक्त 3 शब्दात लिही. पॉसिबल? अगं हा पल्लवी, नेमकं हेच त्या लेटर मध्ये लिहायचं विसरलो मी. काय? आय लव्ह यू. ऋषीच्या लाईफ मध्ये किती बी गोंधळ असला तरी तुझा आभास मात्र नेहमी छान आणि आनंदी मूड मध्येच असतो. कसं जमतं रे मित्रा तुला हे सगळं? सुम्या, हे असंच असायला हवंय. आभासच्या आयुष्यातले टेन्शन्स, प्रॉब्लेम्स लोक काय ऐकतील मला सांग? म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातले टेन्शन्स, प्रॉब्लेम्स कमी आहेत का? अरे पण ऋषीच्या लाईफ मध्ये जे घडतं, तुझं आणि नीतूचं जे बोलणं होतं, त्या बाबतीतच तू प्रोग्राम मध्ये बोलतो. अशाने तुला डाऊट आला तर? आला तर सांगेन. काय? की आभासला डेली टॉपिक्स मीच सुचवतो. अरे खोटं बोलण्यास सराईत झाला सा तू फार.